General Science Standard 7 Chapter 3 Properties of Natural Resources. Students, today we are studying about properties of air. Second experiment. Take an injection syringe without the needle. Pull its piston and observe it as you do so. The piston can be pulled out easily. The piston then remains in that position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with your finger or thumb. Put the piston and let it go. Is the force required to pull out the piston more or less than before? Does the piston remains as it is after you let it go? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हवेचे गुणधर्म यातील दुसरा प्रयोग बघणार आहोत. पहिला मागच्या व्हिडिओमध्ये आपण फुग्याचा बघितला होता की हवा जी आहे तिला वस्तुमान आणि वजन असतं. आज आपण दुसरा प्रयोग बघतोय. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्या. तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्ट्या बाहेर ओढा व नंतर हात पण सोडून द्या. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का कमी याचं निरीक्षण करा. हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का हे पहा. The molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूंवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lowered. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all direction. म्हणजेच मुलांनो, ज्यावेळी सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा, सिरिंजमधली जी हवा असते तिला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूपच जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. ही सिरिंज तुम्ही उभी, आडवी, तिरकी अशी वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्या
तेवढाच आत गेल्याचे आढळे. यावरून वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे आपल्याला लक्षात येईल. तर तुम्हाला कळतंय का? हवेला वस्तुमान आणि वजन असतं हे आपण पहिल्या फुग्यावाल्या प्रयोगामध्ये बघितला होता. आणि सिरिंजच्या या प्रयोगामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरविषयी बघितलं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? वातावरणाचा दाब. तर वातावरणाचा दाब हा कसा असतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. सर्व दिशांना हा वातावरणाचा दाब समान असतो हे आपल्याला लक्षात येते. हे दोन्ही प्रयोग तुम्हाला नीट कळले असेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.